शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम् यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. हरि ओम. अभिवाचनाला सुरुवात करायच्या आधी आत्मवेद यज्ञामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या साधकांचं मनपूर्वक अभिनंदन. स्वामीजींच्या प्रेरणेने आपण इथे आलो आणि 24 तास, आपण तासच म्हणायचं याच्या पुढे, सारखं प्रहराचा शब्द बरोबर नाही तर घरी गेल्यावर सुद्धा आपण असं म्हणायला लागलो की आता प्रहराच्या भाषेत बोलायचं. निश्चित प्रहरावर आम्हाला संध्याकाळी बोलवलंय. आपलं सखाराम घटने व्हायला वेळ लागणार नाही. पण प्रहराचा उल्लेख सगळ्या आपल्या वाङ्मयामध्ये येतो. आपल्या नित्यपाठामध्ये सुद्धा आपण पाहिलं की या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी देतू जाय, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलं की काही नाही शक्य तर एक क्षण तरी दे मला 8 प्रहरामधला, मग हळूहळू वाढत जाईल वेळ. तसंच आहे, हळूहळू जशी गोडी लागते तसं ते वाढत जातं. हे 2 दिवस आपण निवडायचं कारण सुद्धा आपण लिहिलं होतंच त्या ह्याच्यामध्ये की स्वातंत्र्य दिन देशाचा आणि 3 महान विभूती रामकृष्ण परमहंस, त्यांचा निर्याण दिन 15 आणि 16च्या मध्यरात्री त्यांनी समाधी घेतली. स्वामी स्वरूपानंद तर कोकणच्या भाषेमध्ये आपले पणजे गुरु, कोकणात असं फार म्हणतात, म्हणजे स्वामी माधवनाथ म्हणजे तुमचे आजे गुरु, त्या याच्याप्रमाणे हे आपले पणजे गुरु. त्यांची समाधी 15 तारखेलाच, 15 ऑगस्टलाच 1974 साली त्यांनी देह ठेवला. आणि योगी श्री अरविंद यांची जयंती पण याच तारखेला असते. त्यामुळे त्याचं औचित्य साधून आपण असं ठरवलं की या दिवशी अशा प्रकारचा एक उपक्रम करून बघूया, अष्टोप्रहर अखंड अनुसंधान. त्याचा एक फीडबॅक मला द्या नंतर तुम्ही. मला काही लोकांनी सांगितलेत कसं वाटलं, काय वाटलं अशा प्रकारचं हे करताना. कारण पहिलाच प्रयोग होता म्हणून. विशेषतः रात्री सवय नसते आपल्याला, रात्री हक्काची झोप असते, झोपेची वेळ ठरलेली असते आणि अशा वेळेला जागं राहायचं हे एक वेगळं चॅलेंज असतं. तर म्हणून आपण आता हे झाल्यानंतर जसं कुठल्याही व्रताचं उद्यापन करतात तसं उद्यापन म्हणून हा आताचा छोटासा कार्यक्रम करायचं ठरवलं. आणि त्याच्यासाठी खास पुण्याहून काही लोक तेवढ्या कार्यक्रमासाठी आले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. फक्त कार्यक्रमासाठी तुम्ही इथे आलात. आता हे करताना काय करायचं असा प्रश्न माझ्या मनात होता आणि स्वामींच्याच प्रेरणेने असं ठरलं गेलं की स्वामी स्वरूपानंदांचा विशेष दिन आहे, मग त्यांच्याविषयी काय आपण करू शकू. मागच्याच वर्षी त्यांच्या जयंतीला म्हणजे 15 डिसेंबरला पावसला जाणं झालं होतं. तिथे स्वामींचं चरित्र थोडंसं अभ्यासलं गेलं आणि नेहमीच त्या चरित्रामधनं एवढ्या गोष्टी येत असतात
तर त्याच्यामध्ये 3 प्रवचनांचा उल्लेख आहे. म्हणजे रायपरांजपेंनी जे चरित्र लिहिलेलं आहे स्वामी स्वरूपानंदांचं, त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की स्वामी स्वरूपानंदांनी 3 प्रवचनं केली जी रेकॉर्डेड आहेत. एकच ओळ उल्लेख आहे फक्त, बाकी विशेष काही त्याच्यात उल्लेख नाहीये. आणि माझ्याकडे बरेच दिवसापासून त्याचं एक छोट्या पुस्तिकेच्या स्वरूपात पण आहे आणि हे असं पण आहे. ते 3 प्रवचनांचं टेक्स्ट होतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा विशेष काही त्या प्रवचनांविषयीची काही बॅकग्राऊंड, ती कशी केली गेली, का केली गेली, असं काही कुठे माहिती उपलब्ध नव्हती. एवढं माहिती होतं की स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकालामध्ये प्रवचनं अशी कुठे केली नाहीत बाहेर जाऊन उघडपणे. प्रवचनं, निरूपण अशा फॉर्मॅटमध्ये कधीही त्यांनी केलं नाही. हे अनेक लोकांकडनं ऐकलं होतं. त्यामुळे आता मग या 3 प्रवचनांविषयी सांगणारं कोण, असा प्रश्न मनात आला. गायत्रीदेशी फोन झाला तेव्हा तिने सांगितलं की प्रमोद दादांना एकदा विचार. नाव घेतलं आणि प्रमोद दादा आले पुण्याहून. नमस्कार. तुम्ही येण्याची वाटच बघवतो आम्ही. नाही वर खुर्ची नाही, प्लीज असं नको. आम्ही नाही कम्फर्टेबल. ठेवायचं का तिकडे? हो. तर प्रमोद दादांनाही हा मग लगेच विचारलं की त्या 3 प्रवचनांविषयी असं अभिवाचन करायचं मनात आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही सांगता येईल का त्याच्याविषयी. तर त्यांनी मला लगेच ऑडिओ क्लिप पाठवली आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांना जे आठवत होतं ते सगळं सांगितलं. आणि हे पण सांगितलं की त्या 3 प्रवचनांचे एकमेव श्रोते आपल्या बाजूने हे फक्त बाबू काका देसाई म्हणजे श्रीकांत देसाई आहेत. आणि ही इज ऑथेंटिक सोर्स. ते एकटे होते ते रेकॉर्ड. तर त्याला ते जास्त चांगलं सांगू शकतील थोडक्यात. आणि योगायोग असा की त्यांच्यापर्यंत ती बातमी गेली आणि बापू काका अमेरिकेत आहेत सध्या. त्यांचा अमेरिकेहून मला सकाळी एकदम फोन आला 8 वाजता. आणि मी काही न विचारता ते 70 मिनिटं मला ते बोलवते. मी त्यांना सांगतो व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड करता येत नाही, थांबा. पण ते थांबायलाच तयार नाही. आणि ते ज्या प्रकारे बोलले, ते जेवढं मला आठवत होतं तेवढं मी नंतर टिपून घेतलं. तर त्याच्यातल्या काही गोष्टी खरंच ऐकण्यासारख्या आहेत की 3 प्रवचनांच्या बाबतीत ऍक्च्युली काय झालं होतं. स्वामीजी अनंत निवास मध्ये राहायला आले. त्याच्यानंतर बरीच ग्रंथ निर्मिती झाली. भावार्थ गीता पहिली लिहिली गेली. मग अमृतधारा पहिल्यांदा प्रकाशित भावार्थ गीता झाली. त्याच्या आधी अमृतधारा, मग संजीवन गाथा. 18 मार्च 1960 अभंग ज्ञानेश्वरीचं प्रकाशन झालं. अनंत निवासाच्या बाहेर जो पोर्च आहे ना, तिथेच घरातच ते प्रकाशन झालं. असा उल्लेख आहे की त्याच्यामध्ये आवडीने भावे हरिनाम गावे, निर्लज्ज नाचावे संकीर्तनी, हे जे संजीवन गाथेतली साखी आहे ती स्वामीजी स्वतः गायले त्या अभंग ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनामध्ये. तर 1960 साली हा सोहळा पार पडला. त्याच्यानंतर लोकांनी आग्रह धरला की तुम्ही आता इथेच थांबू नका, आम्हाला अमृतानुभव पण, अभंग अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टीचं पण तुम्ही सोप्या भाषेमध्ये साधकांसाठी करा. त्याप्रमाणे त्यांनी तेही केलं 61-62च्या सुमारास. पण एक गोष्ट अशी घडली की असं लक्षात यायला लागलं की स्वामीजींचा आवाज आता जास्तीत जास्त क्षीण होत चाललेला आहे. म्हणजे पूर्वी निदान ते बोलले तर त्या अनंत निवासामध्ये त्यांच्या खाटेच्या समोर ते लाकडी बाक आहे ना, असा बाक, त्याच्यावर बसलेल्या लोकांना सहज ऐकू यायचं. पण 61-62 पासून तो आवाज इतका क्षीण होत चालल्याचं लक्षात आलं की त्यांच्या जवळ जाऊन ऐकायला लागायचं. ते काय बोलतात ऐकायला नाही यायचं.
आणि असं लक्षात आल्यानंतर सहज बोलता बोलता ते बाबू काका, भाम परांजपे आणि अजून एक देवळेकर शेठ म्हणून होते, त्यांना भाई देवळेकर म्हणायचे, सूर्यकांत विठ्ठल देवळेकर असं पूर्ण नाव त्यांचं. मोठे व्यापारी होते आणि स्वामींना अगदी जवळनं कायम त्यांच्या पाहणारे आणि त्यांना मानणारे असे ते होते. तर त्यांच्या बोलण्यात आलं की स्वामीजींचा आवाज इतका क्षीण होतोय तर काही दिवसांनी आपल्याला ऐकू पण येणार नाही स्वामीजी बोललेलं. आणि आतापर्यंत तो काळ लक्षात घ्या, 1960 मधला काळ, तिथे रेकॉर्डिंगची काही सोय नव्हती. तर आपण काही करू पण त्यांचा आवाज रेकॉर्ड करूया. तर ते बोलताना असं म्हणले की ते मुंबईला जात असत तेव्हा. तो काळ आपण कल्पना करू शकत नाही. पावसमध्ये 59 साली इलेक्ट्रिसिटी आली. त्याच्या आधीपर्यंत सगळं जसं कंदिलावर चालायचं, रस्ते नव्हते. रत्नागिरी टू पावस हा रस्ताच नव्हता. एसटी बिस्टी तर फार लांबच्या गोष्टी आहे. जंगल होतं पूर्ण. त्या काळात सुद्धा हे मुंबईला जायचे. तर ते म्हणले मी मुंबईला गेलो होतो, त्या ग्रुंडीट नावाचं एक ते रेकॉर्डिंग मशीन असतं ना, स्पूल असलेलं गोल असतं, ते पाहिलंय मुंबईला. तर ते मी घेऊन येतो आपणचं रेकॉर्डिंग करण्याकरता. आणि ते आवडलं सगळ्यांना, ती कल्पना आप्पांनाही आवडल्या. स्वामींना आप्पा म्हणायचे तेव्हा. तर मग त्याप्रमाणे ते मुंबईहून घेऊन आले मशीन. तर मशीन तर आणलं पण ते वापरायचे कसं कोणाला माहिती. तेव्हा काय असं आत्ताच्या ह्याच्यावर काय सर्व्हिस प्रोव्हायडर नव्हते की फोन केला की लगेच इन्स्टॉल करायला येणार, असं काही नव्हतं. त्यामुळे कोणालाच माहिती नाही ते वापरायचं कसं, रेकॉर्ड कसं करायचं. पण मग असं लक्षात आलं की रत्नागिरी रेडिओ स्टेशन तेव्हा चालू झालं होतं काही वर्षापूर्वी. तिथे भावे नावाचे एक गृहस्थ होते. तर त्यांना विचारलं की तुम्हाला हे माहिती आहे का. ते म्हणले हो मला माहिती आहे ते कसं रेकॉर्ड करायचं. पण त्यांनी प्रचंड आडेवेडे घेतले. पण समाव यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जी पाहिजे ती रक्कम आम्ही देऊ, पण स्वामीजींचं येऊन आम्हाला रेकॉर्डिंग करायचंय. आता हे सगळं ठरलं. ते मोठं असं मशीन होतं. मग त्या तुम्ही कल्पना करा अनंतनी वासूची एवढीशी जागा, त्याच्यामुळे ते कसं बसं ते ठेवायचे. प्रचंड जड होतं. इकडनं तिकडे उचलायचं म्हणजे 2 माणसं लागायची. तर ते रेकॉर्डिंग आता करायचं ठरल्यावर मग सगळेजण म्हणले की आपण रेकॉर्डिंग करायचं तर मग काहीतरी बोलण्यापेक्षा तुम्ही ज्ञानेश्वरी किंवा अभंग ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन थोडंसं प्रवचन केल्यासारखं करा, म्हणजे ते आम्हाला ऐकायला नंतर चांगलं वाटेल. आणि ते त्यांनी मान्य केलं, बरोबर आम्ही करायचं असेल ना प्रवचन करतो. मग त्याप्रमाणे ते सगळं ठरलं. त्यामुळे खोलीत 3 जण, एक ज्यांनी मशीन आणलं ते भाई देवळेकर, दुसरे ते भावे. असं ऐकलं मी की ते भाव्यांना ते स्वामींबद्दल काही वाटत नव्हतं. ते स्वामींच्या शेजारी बसायचे रेकॉर्डिंग करताना. त्याचा राग बाबू काका देसाईंना प्रचंड यायचा. तो लहान, त्यावेळेला ते लहान होते, म्हणजे स्वामींच्या शेजारी कसं काय बसतो रेकॉर्डिंग. म्हणजे प्रचंड मी चिडलेलो होतो कम्प्लीट त्या रेकॉर्डिंगच्या मध्ये, की हा माणूस शेजारी बसतो कसा. एक तर एवढं हे करून त्यांची हाजी हाजी करायला लागली आम्हाला, आणि त्या आता शेजारी बसून रेकॉर्डिंग करताय. आणि आता जे प्रवचन आपण ऐकणार आहोत त्याच्यातनं सुरुवात झाली. 15 मिनिटाचं आहे ते प्रवचन. तुम्ही जर त्याची CD पण उपलब्ध आहे. आपल्याला असं वाटतं की 15 मिनिटं सलग स्वामी बोलले असतील आणि रेकॉर्ड झालं असेल. पण वस्तुस्थिती अशी आहे, त्यावेळेला स्वामींना सलग 30 ते 40 सेकंदापेक्षा जास्त बोलता येत नव्हतं. 30 ते 40 सेकंद झाले की ते दमायचे, धाप लागायची त्यांना. ते हाताने सांगायचे बास थांब थांब. आणि असं म्हणलं की मग त्यांची गादी नीट करायची, ते ग्रुंडीट उचलून इकडनं तिकडे न्यायचं, आप्पा झोपणार, आणि मग 1-2 तास विश्रांती, तर ते परत उठायचे, परत पुढची 30-40 सेकंद. म्हणजे असं दिवसात साधारण 4 ते 5 सेशन व्हायचं आणि 2 ते 2.5 मिनिटाचं रेकॉर्डिंग व्हायचं. आणि ते ग्रुंडीट घेऊन रत्नागिरी टू पावस येणे आणि जाणे, त्यामुळे फक्त रविवारच पॉसिबल होता, कारण त्या भाव्यांना सुट्टी नसायची. त्याच्यामुळे त्यांनीही सांगितलं की बाबू काकांच्या तोंडून जरा ऐकायला पाहिजे ते ज्या प्रकारे सांगतात. ते म्हणले एक 15 मिनिटाचं रेकॉर्डिंग
3 महिने चाललं होतं प्रवचन. हे जे आपण ऐकणार 15 मिनिटं त्याच्या रेकॉर्डिंगला 3 महिन्यापेक्षा जास्त काळ गेला, दर रविवारी असं करत करत करत. आणि त्याच्यात सुद्धा गंमत अशी की सगळ्यात आश्चर्य म्हणजे गंमत काय म्हणायची की स्वामी इतके दमायचे ते करून 30 सेकंद झाल्यावर ते पडायचे. बरं मध्ये रविवार असं एका वेळेला लोक पण यायची भेटायला, ती बसून राहायची, काही प्रश्न विचारायची, हे ऐकत राहायचे, क्वचित प्रसंगी त्यांच्याशी पण बोलायचे. असं असूनही म्हणजे एकूण हे 15 मिनिटाचं प्रवचन करायला एकूण 35 ते 40 टेक लागले, ॲव्हरेज 30 ते 40 सेकंद याप्रमाणे. पण कधीही स्वामींनी एकदाही मी आधी काय बोललो होतो रे, आधी कुठपर्यंत होतो रे, असं कोणालाही विचारलं नाही. म्हणजे जिथे ते थांबलेले असायचे तिथं ते सुरू व्हायचं. आणि आपण प्रवचन ऐकून बघा, तुम्हाला कुठेही असं कळणार नाही की ते कुठे इंटरप्ट झालेलं आहे. म्हणजे 35 तुकडे जोडले गेलेले आहेत 15 मिनिटाच्या प्रवचनाचे, पण एकाही ठिकाणी तुम्ही आयडेंटिफाय करू शकणार नाही. म्हणजे अनेक ठिकाणी बाबू काकांनी सांगितलं की अभंग अर्धाच यायचा, पुढचा अर्धा यायचा नाही, अर्धा करून ते बंद व्हायचं आणि मग ते पुढच्या वेळेला यायचं, पण ते विचारायचं नाही कुठे मी थांबलो होतो, तिथनं परत ते तसंच चालू व्हायचं. ईश्वरीय वाणी म्हणतात, दुसरं काय. म्हणून मला ते हे सगळं ऐकल्यावर असं वाटलं की या प्रवचनावर विवरण करण्याची काय आपली ताकद नाही हवं, ह्याच्यावर काय आपण पुस्ती जोडू शकत नाही. जे आहे ते फक्त तसं ऐकायचं, त्याच्या मागची बॅकग्राऊंड फक्त आपण जास्त समजून घेऊया. आणि एवढं करून हे सगळं 6-7 महिन्यात ते रेकॉर्डिंग झालं. त्या काळात बाई देवळेकरांनी 20,000 रुपये खर्च केले. तुम्ही कल्पना करा, 1961 मध्ये त्यांनी एवढे पैसे खर्च केले त्या 3 रेकॉर्डिंगसाठी. आणि त्यांना तो एवढा भाव होता स्वामींविषयी की ते रेकॉर्डिंग झाल्यावर ते सगळं ग्रुंडीचं मशीन, ते स्पूल त्यांनी देवारात ठेवलं आणि रोज त्याची ते पूजा करायचे. त्याला गंध लावायचे, अक्षदा लावायचे, फुलं वगैरे लावायचे आणि खूप दिवस ती अशी पूजा चालली होती. एक दिवस काय झालं, ते वामपरांजपे बाबू काका, एक मालवणकर म्हणून होते देवळेकर, असे सगळे पाहायला गेले की हे काय करतात, देवघरात पूजा करतात. तर ते चांगलं त्या स्पूलला गंधबिंद असं लावून, तर ते मालवणकर म्हटलं, अहो तुम्ही गंध लावताय ते ओलं आहे, ते स्पूल खराब होईल आणि आपण कशासाठी केलंय, तो आवाज खराब नाही का होणार. तर त्यांना ते पटलं. ते म्हणले मग आता काय करायचं. तर मग त्यावेळेची यांची आयडिया, ते म्हणले असं करा, तुम्ही स्पूल द्या, आम्ही ते आता ऐकतो आणि लिहून काढतो सगळं, कारण आपण स्क्रिप्ट त्याची केलीच नाहीये. म्हणून ते घेऊन आले स्पूल आणि मग त्याप्रमाणे मामा परांजपे आणि बाबू काकांनी थोडं थोडं ते प्ले करून ते सगळं लिहून काढलंय. पण मला बाबू काका म्हणले तेव्हाही आम्हाला अशी बुद्धी नाही झाली की याची CD फॉर्म करावी. मुळात केलं कशासाठी होतं, तर आवाजासाठी. तर आम्ही ती स्क्रिप्ट केली आणि परत त्यांना देऊन टाकलं देवाऱ्यात. परत त्यांची पूजा चालू. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं कालांतराने, काही काल गेला की अरे आपण CD नाहीच केली, नुसतं स्क्रिप्ट आहे, तिकडचं हे, त्याच्यानंतर स्पूल मधला आवाज नाही आला तर, आणि म्हणून ते परत गेले. तर तोपर्यंत देवळेकरांनी देह ठेवला होता आणि ते सगळं त्यांच्या मुलाकडे गेलं होतं. मुलाला त्याचं महत्व न कळल्यामुळे त्यांनी ते काढून टाकलं होतं. कुठे तो म्हणला मला माहिती नाही, ते गेलं कुठेतरी, आता ते घरात नाहीये म्हणले स्पूल आणि काही, ते कशाला ठेवायचं. बाबू काका म्हणले 1 वर्ष आम्ही कमीत कमी 12 ते 14 त्यांच्याकडे हेलपाटे मारले, काही करा पण आपण शोधू ते स्पूल. आणि मग शेवटी एका कुठल्या तरी माळ्यावर वर असं कोपऱ्यात ते ठेवलेलं सापडलं, ते काढलं त्यांनी. मग ते मिळालं आणि ते ऐकल्यावर जसं आता आपल्याला आवाज ऐकू येतोय तेवढा अजिबात स्पष्ट आवाज नव्हता. म्हणून मग ते पुण्याला गेले. पुण्याला मला वाटतं पटवर्धन प्रेस, संगम प्रेस तिचे मालक आहेत, तर त्यांनी ते सांगितलं. त्यांची मुलगी तेव्हा UK ला असायची, तिच्याकडे त्यांनी पाठवलं आणि त्यांनी सांगितलं काही करा. ते साऊंड कॅन्सलेशन तिथे तेव्हा अवेलेबल होती टेक्नॉलॉजी, तर साऊंड कॅन्सलेशन करून मग त्यांनी ते इम्प्रोवाइज केलं. त्याच्यात बाबू काकांनी सांगितले आठवण, ते असं झालं की स्वामी काय प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला सोहमचा श्वास घेऊन दाखवायचे आणि ते किती त्यांची प्रकृती क्षीण असली तरी ते 1-6 आणि हमला जवळजवळ अर्धा मिनिट लागायचं घेऊन दाखवताना. ते रेकॉर्ड झालं होतं आणि त्यांनी त्या प्रवचनामध्ये 2-3 तसे श्वास घेतले होते की 6 जवळजवळ 15 सेकंद, सोडताना हम 15 सेकंद.
पण गंमत अशी आली, ते साऊंड कॅन्सलेशनला जेव्हा गेलं तेव्हा तिथल्या त्या लंडनच्या बाईला वाटलं की बागचं काहीतरी 6 आणि तिला काय कळलंच नाही 6. तिला वाटलं बॅकग्राऊंड नॉईस आहे सगळ्यात. म्हणून तिने सगळ्यात नॉईस उडवला आणि ते पाठवून दिलं. पण इकडे आल्यावर पुण्यात अजून त्याच्यामध्ये काही लोकांनी मदत केली, टेक्निकल इम्प्रोव्हायझेशन केलं. आणि जे आज आपण युट्यूबवर जी लिंक पाठवली होती ना, तसं आपल्या ग्रुपवर आहे, तुम्ही ऐकली नसेल तर. तर ते जे आहे ते सगळं इम्प्रोव्हाइज्ड व्हर्जन आहे स्वामीजींच्या मूळ आवाजातलं. तर अशी त्याच्या मागची थोडक्यात हकीकत आहे. आपण प्रवचन जे केलं ते मूळ ऐकणार आहोत. त्याच्यामध्ये अजून काही आठवलं प्रसंगानुरूप तर मी मध्ये मध्ये सांगेन. अभिवाचन याचा अर्थ विशेष वाचन असंच आहे, बाकी काही नाही. हरिओम. प्रवचन पहिले. अंतरी संतत करी सोहम ध्यान, न जाई गुंतून संसारात. धन सुत दारा असू दे पसारा, नको देऊ थारा आसक्ती ते. होवो हानी लाभ पावो सुख दुःख, न सोडी विवेक साक्षीत्वाचा. स्वामी म्हणे राहे देही उदासीन, पाहे रात्रंदिन आत्मरूप. आत्मा आणि देह. देह नाशिवंत, आत्मा अविनाशी. देह तव पाचाचे झाले, हे कर्माचे गुणी गुंथले. भवतसे चाकी सुदले, जन्म मृत्यूच्या. देह शरीर पंचमहाभूतात्मक. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश ही जी पंचमहाभूते, त्या पंचमहाभूतांचे बनलेले हे शरीर. शरीर म्हटलं म्हणजे कर्म आलंच. उठणं, बसणं, लिहिणं, वाचणं, बोलणं, चालणं, हिंडणं, हरेक कर्म आलं. देह म्हटला की त्याच्या पाठीशी कर्म लागलेलंच आहे. कोणी शेती करील, कोणी विमानात बसून जाईल, विमान हाकवील, पण कर्म काही कुणाला सुटत नाही. आपण झोपायचं म्हटलं तरी झोपणं हे सुद्धा एक कर्मच झालं. अगदी स्वस्थ बसायचं म्हटलं तरी स्वस्थ बसणं हे सुद्धा कर्मच झालं. हे कर्माचे गुणी गुंथले. कर्माच्या धाग्यामध्ये हे शरीर, हा देह गुंतलेला आहे, गुंफलेला आहे, असं हे शरीर. मग ते कर्म त्रिगुणात्मक, सात्विक असो, रजोगुणात्मक असो किंवा तामस असो, पण देह म्हटला, शरीर म्हटलं की कर्म आलंच. देह तव पाचाचे झाले, हे कर्माचे गुणी गुंथले. भवतसे चाकी सुदले, जन्म मृत्यूच्या. भवतसे भोवत आहे, चाकावर घातलेलं आहे. चाकी सुदले, सुदले म्हणजे घातलेलं, ठेवलेलं. जन्म मृत्यूच्या. जन्म आणि मरण, उत्पत्ती आणि विनाश ह्या चक्रावर, जन्म मरणाच्या चाकावर या शरीराला ठेवलेलं आहे. हे जन्म मरणाचे फेरे सारखे चालू आहेत. उपजे ते नाशे, नाशले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे रहाटगाडगे सारखे चालू आहे. हे काळा नळाच्या तोंडी, घातली लोणियाची उंडी. काळ रूपी अग्नीच्या मुखात हा लोण्याचा घास घातलेला आहे. केव्हा गडप होईल, केव्हा खाक होईल याचा नेम नाही. माशी पाख पाखडी तव हे सरे. माशीला पंख फडफडायला जेवढा वेळ पुरतो, तेवढा वेळ या शरीराला नष्ट व्हायला पुरतो. असं हे क्षणभंगुर आहे. काळाग्नीच्या मुखी घातला हा लोण्याचा कवळ. पंख पाखडी माशी तोवर, संपे ह्याचा खेळ. असं शरीर क्षणभंगुर. ह्या देहाची ही दशा, अशी अवस्था
या शरीराची, आणि आत्मा तो एथ ऐसा, पै नित्य सिद्ध अपैसा अनादीपणे. तो तर नेहमी आहेच आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे, स्वयंसिद्ध आहे. आत्मतत्व निरंतर आहेच आहे. या जगामध्ये, विश्वामध्ये, देहामध्ये, अणुरेणूमध्ये ओतप्रोत भरून राहिलेला आहे, आणि म्हणून त्याला आम्ही सत म्हणतो. ते शाश्वत आहे म्हणून सत आहे. देह नाशिवंत आहे म्हणून तो असत आहे. असत म्हणजे खोटा, असत म्हणजे मिथ्या, असत म्हणजे लटिका. लटिकी सृष्टी, लटिकी प्रकृती, लटिकी नाना भूते, विश्वी भरले सत्य एकले, आत्मतत्व शाश्वतते. या आत्मतत्वाचा शोध घेतला पाहिजे. देह दिसतो तो नासतो, दिसेना जनी तेची शोधून पाहे. जे दिसत नाही, जे शाश्वत निरंतर टिकणारे, त्याचा शोध घेतला पाहिजे. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. ती वस्तू, आत्मवस्तू, आत्मतत्व तुम्ही हाताने घ्यायला पाहाल, नाही हाताला मिळणार. करे घेऊ जाता कदा आकळेना, जगी सर्व कोंदाटले ते कळेना. या जगामध्ये, विश्वामध्ये ओतप्रोत भरून राहिलेला आहे, पण त्याचं आकलन होत नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. या देहादी प्रपंचामध्ये, या विश्वामध्ये आत्मतत्व, चैतन्य ओतप्रोत भरून राहिलेला आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञानी, ज्ञानी पुरुष त्या चैतन्याचा स्वीकार करतात, त्या आत्मतत्वाचा स्वीकार करतात. साधू संत त्या आत्म्याच्या आनंदात, आत्मतत्वात दंग झालेले असतात, आणि आपण देहच मी असे मानून राहिलो आहो. आपण नीटनेटका पोशाख करतो आणि आरशामध्ये आपले रूप बघतो आणि म्हणतो, वाह किती देखणा आहे मी, म्हणजे देहच मी असे समजून आपले सर्व व्यवहार चालू असतात. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडीत गेला. देहच मी अशी आपली ठाम समजूत होऊन राहिलेली आहे. त्यामुळे देहातीत, देहाच्या पलीकडे जे स्वहित, आत्महित, त्या आत्महिताला आपण पारखे झालो आहोत. आपण कोण, आपले मूळ स्वरूप काय, याची जाणीवच आपणाला नाही. आपणाला मीची ओळखच झालेली नाही. मी म्हणसी परी जाणसी, काय खरा मी कोण, असे काय मी मन बुद्धी वा प्राण, पहा निरखोन. देह म्हणजे का मी, मन म्हणजे का मी, बुद्धी म्हणजे का मी. आपण म्हणतो ही छत्री माझी आहे. छत्री हवी तेव्हा घेतो, नको तेव्हा दूर ठेवून देतो. अंगरखा, माझा अंगरखा असे आपण म्हणतो. हवा तेव्हा वापरतो, नको तेव्हा दूर ठेवून देतो. त्याप्रमाणे माझा देह, माझे मन, माझी बुद्धी असं आपण म्हणतो. माझ्या मनात असं आलं, माझी बुद्धी इथं चालत नाही. हे माझी माझी म्हणणारा हा मी कोण? जसं छत्री काही मी नव्हे, छत्रीहून मी निराळा आहे. अंगरखा मी नव्हे, अंगरख्याहून मी निराळा आहे. तसा माझा देह, माझी बुद्धी, माझं मन असं म्हणणारा जो मी, तो मी देहाहून निराळा आहे, मनाहून निराळा आहे, बुद्धीहून निराळा आहे. हे आपलं स्वरूप जाणलं पाहिजे.
ओळखलं पाहिजे. देहाचे, मनाचे, बुद्धीचे सगळे व्यवहार, सगळे खेळ तटस्थपणे पाहता आले पाहिजेत. हे जे मी 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 असं स्फुरण होतं ते कुठून होतं, कसं होतं याचा शोध घेतला पाहिजे. ह्या मीची ओळख व्हायची कशी? देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. देहच मी असं जे आपण घोकत आलो, आत्माच मी, परमात्मा हेच माझं मूळचं रूप, अशी घोकणी आता व्हायला पाहिजे. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आत्माच मी, तो परमात्माच मी, सहा अहम तेच माझं मूळचं रूप. तो मी, सहा अहम, सहा अहम, सोहम सोहम असा सारखा ध्यास लागून राहिला पाहिजे. अंतरी संतत करी सोहम ध्यान, न जाई गुंतून संसारात. सोहम सोहम असं सारखं चिंतन असू दे. संसारात गुंतू नको म्हणजे झालं. धन सुत दारा असू दे पसारा. धन आहे, बायका मुलं आहेत, संसार आहे, असे नका परता, असू दे. नको देऊ थारा आसक्ती ते. त्यात गुंतू नको म्हणजे झालं. त्याचं स्वरूप ओळख म्हणजे झालं. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जना माझी सार्थकता विचारेची होय. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. अशा तऱ्हेने देहाचे, मनाचे, बुद्धीचे सर्व व्यवहार साक्षीत्वाने पाहायला शिका. न सोडी विवेक साक्षीत्वाचा. कधी हानी होईल, लाभ होईल, कधी सुख प्राप्त होईल, कधी दुःख होईल. होवो हानी लाभ, पावो सुख दुःख, न सोडी विवेक साक्षीत्वाचा. स्वामी म्हणे राहे देही उदासीन, पाहे रात्रंदिन आत्मरूप. पण ही स्वरूपाची ओळख व्हायची कशी? आत्म्याचे दर्शन व्हायचे कसे? देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनांच्या संगतीत, संतांच्या संगतीत स्वरूपाची ओळख सहजच होऊन जाते. आत्मज्ञान सहजच होते. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी जाणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा वोळ गोनी. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. सज्जनांच्या संगतीत, सद्गुरु बोधाने मनाचे संकल्प विकल्प मावळून जातात. मन शांत होतं, मोहाचा निराश होतो, अज्ञान निःशेष नाहीसं होऊन जातं आणि जीवाला स्वरूपाची सहजच ओळख होते. जीवाला मी कोण याची ओळख होते. आत्मज्ञान होऊन तो अखंड आनंदात निमग्न होऊन राहतो. आनंद रूपच होतो. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. ओम ओम ओम. हरी ओम. खूप छान. अभिवाचन कसं असावं एकच राहावंसं वाटतं ना. ध्येय बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची घरात.
बाबू काकांशी बोलताना नेहमी असं जाणवतं की सत्संग किती मिळालेला आहे त्यांना. जन्म झाल्यापासून, त्यांचा जन्म झाल्यापासून स्वामींच्या महासमाधीच्या दिवसापर्यंत 29 वर्ष आहे का? 29 वर्ष कॅल्क्युलेट नाही केलं. 29 वर्ष प्रमोद का? माझ्या मते त्यांचं थोडी कमी असावी. 27 वर्षाचा सहवास मिळाला आणि त्यामुळे इतक्या आठवणीचा खजिना आहे त्यांच्याकडे, काय विचारायलाच नको. कारण ते म्हणले की सकाळ झाल्यापासून रात्रीपर्यंत आम्ही एकत्रच असायचो. सकाळी उठल्यापासनं मी ते माझा अभ्यास घेणार, त्यांना जे काही पाहिजे हवं नको ते मला द्यायला लागायचं. जे काही पडेल ते काम लहानपणापासून त्यांनी केलं. आणि सगळ्यात त्याच्यातला गोड वाटणारा भाग म्हणजे सख्य भक्ती निर्माण झाली. म्हणजे आप्पांबरोबर त्या काळात त्यांना सुरुवातीला थोडंसं चालता यायचं, ते रोज फिरायला जायचं. ते पूर्णगडच्या वाटेवर ते म्हणले मी रोज जायचो आणि एकही दिवस असा गेला नाही की मला आप्पांनी साप दाखवला नाही असं मला सांगत होते. इतके साप कोकणात होते. एकही दिवस म्हणजे तुम्हाला असं अतिशयोक्ती वाटेल असं म्हणलं, तुम्ही म्हणा ऍटलीस्ट ऑल्टरनेट डे तरी म्हणा, नाही ऑल्टरनेट नाही, रोज साप दाखवायचे आप्पा मला. आणि आम्ही कुठे कुठे हिंडायचो. आणि इतकी सख्य भक्ती की ते बाबू ते मला म्हणे कधी कधी कळायचं नाही की मला ते आरेतुरे करायचं. बाकी पावसेत येणाऱ्या एकाही व्यक्तीला त्यांनी कधी आरेतुरे केलं नाही. मग त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की दर्शनाला अनेक दाम्पत्य अशी लहान बाळ घेऊन यायची 6 महिन्याचं, त्याला सुद्धा ते आवजाव करायचे स्वामी स्वरूपानं. पण म्हणे मला कधी ते आवजाव नाही, मला अरे अरे बाबू. मग इतकी हाईट, त्यांचा शब्द ते म्हणले माझा लहान भाऊ होता दिलीप, तर म्हणे ते दिलीप रावांना जरा बोलवू ना. मला इतका राग यायचा, दिलीप राव तो 4 वर्ष लहान राग, मला बाबू का? काय वेळ सांगायचं ते. इतके प्रसंग त्यांनी त्या 70 मिनिटात सांगितले. हे जे देवळेकर भाई देवळेकर आहेत ज्यांच्यामुळे आपण आज हे ऐकू शकतोय, त्यांच्या बाबतीतली अजून एक आठवण त्यांनी सांगितली की तो असा प्रसंग घडला की म्हणे माझं म्हणे आप्पांशी नेहमी वाद चालला. आप्पांचे म्हणे इतकं सगळा राजबिंडा देह होता, तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण आप्पांसारख्या सगळी ती कांती, ते केस म्हणे मी पाहिलेच नाहीयेत असे कधी आयुष्यात. मी इतकी लोक पाहिली. तर म्हणे मी आप्पांना सारखं म्हणायचो आप्पा केस कापायचे नाहीत हा. आणि आप्पा मला म्हणले की नाही आता मी 0 कट करणार आहे तू शाळेत गेल्यावर. तर मी नेहमी याच्या टेन्शन खाली असायचो की हे खरंच करणार की काय. आणि तसं आहे म्हणे एक दिवस त्यांनी केलं. कुठला तरी त्यांचा नावी होता, त्याला बोलवलं आणि ते तो घेऊन आला. आणि मी शाळेतनं आलो तर हे टोपी घालून बसले होते असे. तर मी त्यांना विचारलं आप्पा काय झालं? म्हणे काही नाही झालं, घातली टोपी. तर म्हणे मला उगीच तुम्ही टोपी घालू नका, तुम्ही काढून दाखवा टोपी. आणि मग ते काढल्यावर मी पाहतो तर काय ते त्याचं मशीन काय त्याने आणलं होतं माहिती नाही, पण केस उपटले गेले होते. 15-20 ठिकाणं असं रक्त येत होतं. आणि ते पाहिल्यावर मी एवढा प्रचंड चिडलो. आपण म्हणलं आप्पा मी तुम्हाला सांगितलं होतं काय केलं, मी तुमच्याशी याच्या पुढे बोलणार नाही कधी. आणि असं म्हणून मी निघून गेलो, अजिबात बोलणार नाही तुमच्याशी, काय केलं तुम्ही. तर मग असं दिवस गेला, मला काही राहवलं नाही. मी परत खोलीत जाऊन बघायचोय काय करतायत. मला संध्याकाळी बोललं, मला म्हणले तुला एवढा त्रास होतोय का बघायला, तू एक काम कर ना, एक आरसा आण मला पण बघू दे तुला काय एवढा त्रास होतोय. तर म्हणे मी घेऊन गेलो आरसा आणि टोपी काढली, त्यांना दाखवलं आणि त्यांनी ते पाहिलं आणि इतकं स्मितहास्य केलं. ते म्हणले अरे मी तुला इतक्या ऋषीमुनींच्या गोष्टी सांगतो, तो ऋषीच नाही का दिसत आहे आरशात, नीट बघ ना. आणि असं बघितलं म्हणे माझी दृष्टीच पालटली ते बघायची. त्यांना त्याचं काहीच नाही, परत टोपी घालून. तर दुसऱ्या दिवशी मग भाई देवळेकर आले, त्यांनाही डाऊट आला यांनी टोपी का घातली. त्यांनी विचारलं असं का केलंय तुम्ही.
तर हे परत सारवा म्हणे करायला लागले की काही नाही, असंच टोपी जरा मिळाली म्हणून घातली. तर मी जोराने ओरडून म्हटलो, नाही नाही, ती टोपी काढून बघा, यांनी काय केलंय तुम्हाला कळेल. तर असं म्हटल्यावर त्यांनी ती टोपी काढली आणि तोपर्यंत ते ऍक्च्युली रक्तप्रवाह थांबला होता, तरी पण तिचे काय व्रण दिसले. तर म्हणे तुम्हाला विश्वास बसणार नाही, तर देवळेकर ढासा ओक्साबोक्शी रडायला लागले तिथे, लहान मुलासारखे एवढे रडायला लागले, त्यांचं ते रडणं थांबवेच ना आम्हाला. रडणं थांबल्यावर ते निघाले धोतर सारखा करून, तसेच चालत रत्नागिरीला गेले. तिथनं बोटीत बसले, मुंबईला रत्नागिरीहून पैशाचं पाकिट घेतलं, मुंबईला गेले. त्यांना कुठेतरी माहिती होतं, त्यांनी पाहिलं होतं त्यावेळेला ते इलेक्ट्रिकचं जे बटन स्टार्टचे मशीन असतं ना, ते कुठेतरी मुंबईत त्यांनी पाहिलं होतं. ते त्यावेळेला त्या किमतीत मिळेल ते घेतलं त्यांनी. परत बोटीत ते पहिल्यांदा रेल्वे बोट करून परत पावसला आले. 3 दिवस ते मशीन आणायला गेले आणि आले आणि त्या नावाला बोलवून घेतलं. त्याला सांगितलं, बघ आता हे मशीन आहे, ह्याच्याशिवाय जर कधी परत केलंच तर बघ. भाव कसा असतो एखाद्या व्यक्तीचा आणि त्याच्यासाठी कुठल्या थराला माणूस जाऊ शकतो. अशा अनेक प्रसंग त्यांच्याकडनं एकदम आखो देखा हाल आहेत ऐकण्यासारखे. काय की पुस्तकाला ते कव्हर घालून द्यायचे. मग पुस्तकाला कव्हर घालताना वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. त्यांच्या घरामध्ये तसं पूर्ण घर भरलेलं होतं, कारण अण्णा देसाई ज्यांनी मुळात आप्पांना आणलं, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की 1934 साली आप्पा जेव्हा आले, वाङ्मय विशारद होण्याकरता पुण्यात आले होते. 6 पेपर लिहिले आणि 4 पेपर काही कालांतराने होते. तर पुण्यात कशाला घर भाडं तोपर्यंत भरायचं, त्याच्यापेक्षा आपण तिकडे जाऊन अभ्यास करू पावसला, म्हणून ते पावसला आले होते. पण काहीतरी वेगळंच घडायचं होतं. त्यांना एक छोटासा ताप आल्याचं निमित्त झालं मलेरियाचा. आणि त्याच्यानंतर जे काही सुरू झालं ते तुम्ही चरित्रात वाचलं असेलच. प्रकृती अचानक ढासळली, अचानक मृत्यू समोर येऊन साक्षात उभा राहिला. आणि त्याच्यामध्ये जेव्हा अण्णांनी पाहिलं की एक तरुण 30 वर्षाचा मुलगा इतका राष्ट्रकार्याने भारावलेले होते, तेव्हा 10-11 वर्ष तुम्ही जर आधीचा त्यांचा काळ पाहिला, त्यांनी जे जे काही केलं ते विलक्षण होतं. तर अचानक असा आजारी कसा काय पडलाय, परत घरी वृद्ध आई बाबा, ते काय त्याची सेवा करणार. त्याच्यापेक्षा ते म्हणले की आप्पा तू चल, माझ्या तुला पाठीमुळे घेऊन जातो, बरा हो, आणि मग ये आमच्या घरी. तसं दूध दुभतंय, गडी माणसं आहेत, तुला काही त्रास होणार नाही, सगळी सेवा करायला लोक आहेत तुझी. आपण ते ऐकलं आणि अर्थात थोडासा वडीलधारी माणसाचा प्रेमयुक्त धाक असतो तसाही होता. शिवाय त्यांचे जे एक चिरंजीव होते बाबा देसाई, ते आयुर्वेदाचार्य होते. त्यांनी 2 महिने शुश्रूषा पण त्या काळात केली होती. त्यामुळे त्याच्यानंतर ते स्वतःच्या पायाने चालत गेले अनंत निवासामध्ये, आणि ते गेले ते 40 वर्ष तिथेच ते वास्तव्य होतं. तर ते पूर्ण असं भरलेलं घर होतं. ते काय काय गमती सांगत होते की आमच्याकडे इतकी लोक यायची जायची. अण्णा देसाईंना ते बिजिकचा शौक होता. त्याने सांगितलं पत्ते खेळतात ना, मला माहिती नाही पण ऐकून माहिती आहे, बिजिक नावाचा डाव असतो पत्त्याचा. तर ते मला सांगत होते, म्हणे ते पत्ते काहीतरी 70 असतात, बाकीचे खालचे ते काढून टाकायचे. तर ते मी बाजूला घ्यायचो आणि मी, आप्पा स्वामी आणि आत्ते म्हणजे त्यांची एक मुलगी, आम्ही 3 5-3-2 खेळायचो. तर पत्ते अपुरे पडायचे म्हणून मग मी ते सगळे कन्व्हर्ट करायचो की समजा 25 असेल तर राणी, गोटू असे ते, त्याचा म्हणून मी एक कॅट केला होता. आणि तो आप्पांना आवडायचा. बाकी कधी कोणाशी ते काही पत्ते कधी ते पाहायचे पण नाहीत, पण ते माझ्यासाठी तेवढे 5-3-2चा डाव. कारण काय करायचं म्हणे दुपारी, कोकणात करायला काहीच नसायचं. त्यांनी ज्या आठवणी सांगितल्यात की 40 वर्ष हा महापुरुष होता, कधीही दुपारी एकही दुपार त्यांना झोपल्याचं कोणी पाहिलं नाही. किती काय काय विलक्षण ओघात 40 वर्षात त्या व्यक्तीला एकदाही जांभई दिलं कोणी पाहिलं नाही. बोलती बंदच म्हणजे. असं विलक्षण व्यक्तिमत्व आपले स्वामी म्हणायचे की स्वामी स्वरूपानंद बद्दल वाचायला ऐकायला लागलं तरी दमछाक होते आपली. असे महापुरुष यांचा संप्रदाय आपल्यापर्यंत आज आलाय.
त्या निमित्ताने काही अशा गोड आणि फर्स्ट हँड फ्रॉम हॉर्सेस माउथ म्हणतात तशा ऐकलेल्या आठवणी ऐकायला पण खूप मजा येते. तर आपण आता पुढे जाऊया.